मंडळी राम राम. आता सध्या काय आहे, मुलं थोडं शाळेत जायचं कंटाळ करतायत, तर त्यांना जबरदस्ती करू नका. लहान लेकरं असतात, त्यांना समजत नाही. शाळेत जायचं जीवावर येतं, अभ्यास करायचं जीवावर येतं, तर जोर जबरदस्ती कर जाऊ नका. आहे की नाही सोम? बरोबर आहे की नाही? त्यांना काय करायचं, त्यांना जास्त जबरदस्ती करायची नाही. शाळेत नाही जात ना, नको जाऊ बाळा, जाऊ दे. मग त्यांना करायचं काय विलाज, तो सल्ला सांगतो मी तुम्हाला आज. शाळेत नाही गेला ना, त्याला शेतात घेऊन यायचं. मग शेतात आल्याच्या नंतर काय करायचं सोम? हे अशा शेळ्या सांभाळायला लावत त्याला. तेव्हा लक्षात येतं की शाळा बरी आहे की शेळ्या बऱ्या आहेत. याच्याशिवाय मुलं शाळेत जाणं, कसं शाळेत जावं का शेतात जावं हे लक्षात येतं मुलांचं. सोहम नाही शाळेत गेला की शेळ्यात घालायचा. शेळ्यात घातला की बरोबर शाळेत जातो दुसऱ्या दिवशी. त्याच्यामुळे आपण हा विलाज केलेला आहे. पर्याय एकच असतो याला, शाळेत नाही जायचं की बाबा चल शेळ्या सांभाळायला, बरोबर शाळेत जातो. आहे की नाही? बरोबर आहे की सोहम? आता झाडझूड केली त्याने. आता उद्या पण यायचं शाळेकडं. उद्या येणंच लागणार आहे की नाही? बरं, शाळा बरी आहे की शेळ्या बऱ्या आहेत? नाही नाही, शेळ्या बऱ्या आहेत ना. शाळेमधून काय पैसे भेटतात, पण शेळ्यापासून पैसे भेटतात ना. आता शिकलो तर मोठं झालं, शाळेने बसून काम केल्यावर जास्त पैसे भेटते. याच्यात काय? बसून नाही, त्याला अभ्यास करावा लागेल ना. अभ्यास करतो का तू? हा, करतो ना. मग आज का बरं आला तू शेतात? आज सुट्टी होती म्हणून आलो. सुट्टी होती का? आज काय सुट्टी आहे? सहल गेली म्हणून. सहल गेली का? बरं मित्रांनो, तसं काही नाही. त्याला शाळेचं काही कंटाळा येत नाही, जीवावर येत नाही. त्याची सहल गेली आज, त्याच्यामुळे त्याला आता 2-4 दिवस सुट्टी आहेत. तशा शेळ्या सांभाळतो तो व्यवस्थित सांभाळतो बरं का. एक बोकडाचं शिंगच आणलं त्यांनी, शिंग काढून टाकलं. एका शेळीचा पाय लागडा गेला. सगळं काही व्यवस्थित सांभाळतो शेळ्या देव. त्याला नुसतं एकल्याला जर शेळ्याकडे ठेवलं तर बराबर शेळ्या विकायचंच काम करणार देव. तंगडं काढीन एखादीचं शिंग मोडत. एका बोकडाचं शिंग मोडलं त्यांनी. आहे की नाही? अभ्यास करतो तो, पण हुकीला आला की इकडं आणावं लागतं शेळ्याकडे थोडा, म्हणजे बरोबर नीट राहतात मुलं. सगळंच आलं पाहिजे मुलांना, बरोबर आहे की नाही? कारण तू उद्या जर नाही शाळा शिकला बरोबर तर शेळ्या सांभाळता आल्या पाहिजे. आमच्यासारखं समजा, तर आमचे मित्र कमेंट करतात ना आम्हाला, ज्यावेळेस शाळा शिकायची त्यावेळेस झोपा घेतल्या, अभ्यास करायचा त्यावेळेस झोपा घेतल्या. बरोबर आहे तुमचं. पण तुमचं आम्ही आता शेतीत आहे म्हणून तुमची दुकानं चालतात ना, औषधाची खताची. बरोबर आहे की नाही? आता आम्ही जर शिकलो असतो तुमच्या दुकानातून औषध खत कोणा घेतलं असतं? सगळ्या शेतकऱ्या शिकले आणि काही शेती नाही केली तर मग तुमचे खत औषध कोण घेणार? तुम्ही काय खासान मग? पैसे खासान का? पैसे खा. पिकले नाही का इथं? काय खासान? शेती जर नाही, सगळ्यांना जर नोकरी केली, पैसे खाणार आहे का? होय. आज शेतकरी शेती करतो म्हणून खायला भेटतं ना व्यवस्थित. चला तर मित्रांनो, सोम शाळेत जातो बरं का आमचा, खूप हुशार आहे.